अगदी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलो आहोत. जबरदस्त ही स्पर्धा पाहायला मिळाली. 4 दिवसांची स्पर्धा, परंतु ही स्पर्धा कशी संपण्याच्या वाटेवरती गेली मात्र कळून सुद्धा आलं नाहीये. कारण नोलाडकरांनी चांगला प्रेम दिलेला आहे आणि प्रत्येक संघाने ही स्पर्धा आवर्जून खेळले गेले आणि सर्वांनी चांगला प्रतिसाद या स्पर्धेला दिलेला आहे. भरपूर वर्षानंतर लोणार गावातून आपल्याला एवढी मोठी स्पर्धा पाहायला मिळाली आणि आज सक्सेस होत असताना आज आपण पाहतोय ही स्पर्धा अर्थात आई कालूबाई चषक 2025चा थरार सध्या आपण अनुभवतोय. नाणेपैकी एनके स्पोर्ट खांडवल संघाने जिंकली होती. प्रथमतः बॅटिंग करता निर्णय तरी स्वीकारला आहे आणि जाऊया आता मात्र आपण कॉम बॉक्स मध्ये करूया थोडसा परिवर्तन आणि ऐकूया पहिल्या डावाचं धावतं वर्णन माझे सहकारी समालोचक मिस्टर ओमी सुतार यांच्या गोडवाणीतून. थँक्यू सो मच. सौरभ पाटील स्ट्रायकिंग एंडवर आणि त्यांच्या संपेत आपण फलंदाज विनोदला पाहतोय. 2 सलामीचे फलंदाज गोलंदाज आपण पाहतोय. अजय कदम वेगवान गतीचा गोलंदाज आहे. खांडबल टीमला थांबवेल का हा गोलंदाज? एका बाजूने खांडबल, दुसऱ्या बाजूने आपण संघ पाहतोय लोणाड. अनुज 11 जयदुर्गा लोणाड संघ. अजय कदमचा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द स्टंप्सने. सौरभ पाटील मागच्या मॅचचा हिरो राहिला होता. काय जबरदस्त खेळी साकारले होते आपल्या संघासाठी तो सौरभ पाटील. समोरच्या दिशेने फटका सुरेखा फसलाय की काय? क्षेत्ररक्षक होता परंतु चेंडू जाल्यामध्ये अडकवता आलेला नाहीये. एक चेंडू आणि एक धाव. जीव धोक्यामध्ये होता पहिल्या चेंडूवर. तर लोणार गावचे कोणी ज्येष्ठ वरिष्ठ मान्यवर उपस्थित असतील तर त्यांनी प्लीज यायचंय. आपलं देखील सरचे स्वागत असेल आई कालूबाई चषक 2025 मध्ये. अजय कदम पुन्हा एकदा दाबेली. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय जबरदस्त चेंडू फेकला गेलाय. 2 चेंडू आणि एक धाव धाव फलकावर. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतोय गोलंदाज अजय कदम. सौरभ पाटील आणि विनोदची जोडी. दरम्यान फटका सुरेख आहे. गॅप मधनं चेंडू पळतोय. आउटफील्ड पास चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार येतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. कलात्मक फटका होता. कमबॅक करावा लागेल नक्कीच विनोद आणि सौरभ पाटीलला. कारण अजय कदमचा जर विचार केला तर 3 चेंडू मध्ये 5 धाबा खर्च केल्यात. पहिल्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली होती अजय कदमना. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज अनुज 11 जय दुर्गा लोणार संघाच्या वतीनं अजय कदम. उलटा स्वरूपाचा परंतु एक्झिक्युशन पाहायला मिळत नाही तिथे फलंदाजाच्या माध्यमातून. एक्झॅक्टली चेंडू कुठे मारावा याची कल्पना नव्हती. शेवटच्या क्षणाला नक्कीच स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू केलपट्टीवर आदलला बॅटला लागून आणि एक मात्र धाव तिथे पाहायला मिळते. 4 चेंडू 6 धावा धाव फलकावर. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल सुरुवात करतोय गोलंदाज अजय कदम. सौरभ पाटीलच्या विरोधात कशी गोलंदाजी करेल? कारण सौरभ पाटीलने मागच्या मॅच मध्ये तब्बल 44 धावांची खेळी साकारली होती. 1 साइड हिरो आहे एनके खांडबल संघाचा आणि जबरदस्त फटकेबाजीसाठी जाणला जातो. 4 चेंडू 6 धावा.
पुढचा बॉल पुन्हा एकदा अजय तयार होतोय गोलंदाजीसाठी. पाचवा चेंडू यावेळी स्वीप केलाय. व्हॉट अ फटका, जबरदस्त टायमिंग जुळलाय आणि गॅप मध्ये चेंडूला काढलं जसं सुईतून धागा काढतात आणि चेंडू एक्झॅक्टली पाठवून दिला सीमारेषा पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. पाटीचे या कलात्मक फटक्यांसाठी जाणला जातो सौरभ पाटीलला. धाव संख्या 5 चेंडू आणि 10 धाबा झाले दाफल काबर. अंतिम चेंडू, या अंतिम चेंडूवर मोठा फटका येईल का की शांत ठेवतील सौरभ पाटीलला. अजय कदम पुन्हा एकदा सज्ज होतील. राईट आर्म ओव्हर द स्टंप्स पंचांच्या डाव्या बाजूने. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे धक्का लागलाय. आपली विकेट नक्कीच गमावली आहे. सौरभ पाटीलची मोठी शिकार केली आहे. देवमाशाची शिकार म्हणायला हरकत नाही. बिग विकेट डाऊन. पहिला धक्का एनके खांडवळ टीम. नक्कीच अजय कदमने शांत ठेवलं सौरभ पाटीलला. एक चौकार आलात परंतु त्याचा चोख प्रत्युत्तर केला. वार पे पलटवार आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट गमवावी लागली. 10 धाबा धाव फलकावर. पहिल्या षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाचा खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर 50-50 राहिलाय. कारण 10 धाबा देखील जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये एक विकेट देखील आली आहे. येणारे 3 षटक कोणता संघ बाजी मारेल, कोण हिरो ठरेल आणि कोण झिरो होईल इथून हाय व्होल्टेज सामना आहे. तर नक्कीच जय अरमान चौदरपाडा संघ आपण देखील रिपोर्टिंग करा. कारण आता फक्त यानंतर एक सामना शिल्लक आहे. त्यानंतर सेमीफायनल ची फाईट सुरू होईल. जर्मन संघ नक्कीच सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये दाखल झालाय. आजच्या दिवसातील कोणता संघ दाखल होईल? क्वार्टर फायनल मध्ये पीसी टीम दाखल होतोय. या 2 संघातून एक संघ मात्र क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणार आहे. परंतु तो कोणता संघ असेल? खांडवळ टीम असेल की लोणाड संघ असेल? दरम्यानचा बॉल वाईड येतोय. वाईडच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. धाव संख्या डबल डिजिट मध्ये 11 धावांवर पाहायला मिळते. न्यू बॅटर जितेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान विनोद पाटील साठी हा बॉल फुल टॉस होता आणि पाठवून दिला. खेळाडू कक्षाला मानवंदना देतोय. फुल टोल वसूल केलाय षटकारासहित. मागच्या मॅच मध्ये पूर्णतः बॅट शांत होती विनोद पाटीलची. या मॅच मध्ये रंग भरलेत. एक चौकार आणि एक षटकार आलाय बॅट मधला विनोद यांच्या. विनोद पाटील एक्झिक्युशन प्रॉपर पाहायला मिळतंय. एक्झॅक्टली जिथे चेंडू मारायचा होता तिथे पाठवून दिला. शॉर्ट ऑन पुलचा फटका होता. पुढचा चेंडू गोलंदाज राज पुन्हा एकदा फुल टॉस स्विच हिट. काय जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. मैदानाच्या दोन्ही नाहीतर चारही बाजूने फटक्यांची आतिषबाजी लावली आहे. विनोद पाटील ऑन फायर. येतोय चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक आता वेगाने पुढे जात आहे. 21 वर 21 धाबांवर खेळतोय. नक्कीच एनके स्पोर्ट्स खांडवळ संघ मजबूत पकड या मॅच मध्ये जमावण्याचा प्रयत्न विनोद पाटीलने केलाय. अटॅकिंग क्रिकेट सुरू झालाय मैदानाच्या आतमध्ये. विनोद पाटीलने
थोडासा दबदबा निर्माण केलाय. पकड मजबूत करायची असेल तर विनोद पाटीलला नक्कीच माघारी धाडावं लागेल. अनुज 11 जय दुर्गा लोणार संघ कशा प्रकारे खेळ करेल. भयान शांतता आहे मैदानामध्ये, कारण सामना तशा प्रकारे रंगतोय. 2 चेंडू फेकलेत आणि 21 धावा फलकावर जोडल्या गेल्यात. आप ट्रॅकर यावेळी देखील मेजवानी, यावेळी देखील ऍक्शन रिप्ले पूर्वीच्या चेंडूचा पाठवून दिला बॉलला स्क्वेअर लेग सीमा पार षटकार. क्या बात है. मागच्या मॅच मध्ये सौरभ पाटील नावाचं तुफान आलं होतं. या मॅच मध्ये विनोद पाटील नावाचं वादळ घोंगावत आहे. पाठीराखे खुश असतील एनके स्पोर्ट्स खांडवालचे. करता धरता सुजित पाटील देखील खुश असतील, कारण कमालीची बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. निशाणा साधता आला नाही गोलंदाजाला. स्विशीचा प्रयत्न, परंतु लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. स्ट्राईक आता रोटेट होते, स्ट्राईक जाते जितेश कडे. मागच्या मॅच मध्ये जितेश सलामीला आला होता आय थिंक. विनोद इन ॲट नंबर 3 आले होते आणि विनोदला कुठेतरी प्राचारण केलं सलामीला, परंतु सौरभ पाटील परतल्यानंतर असं वाटलं होतं की थोडासा बॅकफुटवर जाईल एनके खांडवाल संघ. त्यानंतर विनोद पाटीलने फायर मोड ऑन केलाय. जितेशसाठी पुढचा चेंडू क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता, निघून गेला चेंडू. याची रक्षक होते मागे, त्यांची कामगिरी चोख त्यांनी बजावली. डॉट बॉलची समाप्ती होते. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातील राज यालाय बॉलिंग ट्रॅकवर आणि आता अंतिम चेंडूवर कशा पद्धतीचा चेंडू हाताळेल. क्षेत्ररक्षण थोडंसं चेंजेस केलं जाते आता. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडासा लॉंग येतोय स्वीपर कव्हरला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेगला, डीप मिड विकेटला आणि बाकीचे क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये आहेत. समोरच्या दिशेने प्रहार केलाय, लॉंग ऑफला प्रोटेक्शन दिलं या पटक्यासाठी. एक धाब येते आणि एका धाब्याच्या मदतीने दुसऱ्या षटकाची अखेरीस धावसंख्या 29-29 वर. पाहू शकाल या ठिकाणी चांगला खेळ सध्या आपण विनोद पाटीलचा पाहतोय, परंतु या स्पर्धेचा मात्र आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो, त्या व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. नेहमीच या विभागावरती ज्यांचं अतूट प्रेम राहिलेलं आहे आणि नेहमीच क्रिकेटसाठी ती सडल हाताने मात्र मदत करत असतात अशी सर्वांचे लाडके विद्यमान सरपंच सन्माननीय जगनशेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतीला पाहू शकाल त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, त्यांचा संपूर्ण हा ताफा तुम्ही पाहू शकाल. सर्वांचं आम्ही शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाच्या वतीनं, लोणार गावाच्या वतीनं आई कालूबाई चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्पर्धा कोणतेही असू द्या, कुठेही असू द्या, कारण नेहमीच आम्ही म्हणतो की या विभागाचे भाग्य विधाते ते आहेत आणि आज युवकांचे अगदी प्रेरणास्थान बनलेले आहेत आणि नेहमीच या विभागावरती त्यांचं अतूट प्रेम राहिलेलं आहे. अर्थात जगनशेठ पाटील सध्या पाहू शकाल या ठिकाणी व्यासपीठावरती ते विराजमान झालेले आहेत आणि या स्पर्धेचा आता आनंद मात्र या ठिकाणी ते द्विगुणित करतायत आणि व्यासपीठ अगदी फुलून गेलेलं आहे. जसं एखादं गुलाबाचं फुल फुलतोय तसा मात्र आता मात्र या ठिकाणी या सुगंध आता मात्र पाहू शकाल या स्पर्धेमध्ये दरवळलाय. जाऊया आपण पुन्हा मैदानाकडे, कारण सामना सुद्धा फार महत्वाचा असेल. एक पारितोषिक आलेलं आहे जे विद्यमान ग्रामपंचायत लोणारचे सदस्य आहेत आणि नेहमीच ते क्रिकेटसाठी पुढे असतात. पुष्पराज भंडारी यांच्याकडून गोलंदाजाला मात्र पाहू शकाल अर्थात बबले आलाय आणि त्यांनी जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाणार आहे. बबल्याला कारनामा करून दाखवावा लागेल. निश्चितच चांगली गोलंदाजी करणं भाग असेल, कारण मार पडलाय 2 गोलंदाजांवर. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल पहिल्या षटकामध्ये 10 आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू घेऊन बबल्या पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू आहे बबल्याचा. यावेळी ब्लॉक होल मध्ये फेकला होता,
काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय बबल्याच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज बबल्या सज्ज होत आहे. पहिला चेंडू सुरेख राहिलाय. आप ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न तितका चांगला उंचीवर चेंडू आला नव्हता. कमरेवर चेंडू होता आणि चेंडूला पिक करेपर्यंत कुठेतरी क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या. या 2 धावांच्या मदतीने वाढती धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. 31 धावा. उतार चढाव भरपूर पाहायला मिळाले या मॅच मध्ये. जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर विकेट आली. त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात करत असताना नक्कीच पहिला चेंडू वाईट, त्यानंतर षटकार चौकार षटकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र लेग बायच्या स्वरूपात 1 धाव डॉट बॉल आणि शेवटच्या अंतिम चेंडूवर 1 धाव आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात अप्रतिम राहिली बबल्याच्या माध्यमातून. पहिला डॉट बॉल त्यानंतर दुहेरी धाव आली आहे. तिसरा चेंडू नक्कीच हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस, कारण जितेशला आता कुठेतरी आक्रमण पवित्रा उचलायचं आहे आणि ते कुठेतरी थोडंसं हेरलंय गोलंदाजाने देखील. राईट आर्म वर स्टंप्स. तिसरा बॉल फुलटॉस समोरच्या दिशेने उडवलाय. लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक तैनात आणि चेंडू भूमीला दान. कॅचेस बिन असं म्हटलं जातं. कॅचेस बिन मॅचेस, पण जेल पकडता आलेला नाहीये. पकडा जेल जिंका क्रिकेटचा खेळ आणि खेळ जर जिंकायचा असेल तर क्षेत्ररक्षण देखील चांगलं करणं खूप गरजेचं आहे. एका धाबेच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावलं 32 वर. स्ट्रायकिंग वर सध्याच्या घडीचा एक इन्फॉर्म बॅटर विनोद पाटीलला आपण पाहतोय. फुलटॉस लाईन पिक केली. शॉर्ट फाईन लेगला काय तरबेज कामगिरी पाहायला मिळते. मैदानाच्या चौबाजूने क्षेत्ररक्षण करणं कठीण असतं, परंतु जे शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनचे 2 क्षेत्ररक्षक असतात त्यांना अतिरिक्त सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं असतं. कारण विकेट किपर कडनं जेव्हा चूक होते तेव्हा या 2 क्षेत्ररक्षकाकडे खूप नजरा वळतात आणि चेंडू देखील तिथे फास्ट येत असतो आउटफील्ड मध्ये. सर्वात कठीण जागा क्रिकेटमध्ये जी म्हटली जाते ती शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅन असतो. कारण जेव्हा बॅटला चेंडू घर्षण होतं तेव्हा चेंडूचा वेग द्विगुणित होतो. 5वा चेंडू. यावेळी जबरदस्त चेंडू. पिकअप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जितेशला शांत ठेवलं बबल्याने. काय जबरदस्त गोलंदाजी होते. अनुज इलेव्हन जय दुर्गा लोणाट संघाचा बबल्या हिट होतोय. 5 चेंडू मध्ये 4 धाबा खर्च केल्यात. संपूर्ण लोणाटकरांच्या नजरा आता बबल्याच्या गोलंदाजीवर वळल्या असतील. आणि 17 वर्षाचा आहे. खऱ्या अर्थाने वय फार कमी आहे. आणि यावेळी मात्र पिकअप स्ट्रोक शॉट कडक होता. बॅटचा साऊंड आपल्याला ऐकायला मिळाला आणि चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर फेकून दिला. जितेशच्या बॅटमधून षटकार येतोय. नक्कीच मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक मात्र बघत राहिला. मस्तक पे दस्तक. अंतिम चेंडूवर नक्कीच नजर लागली आमची देखील, कारण अंतिम चेंडूवर एक षटकार पाहायला मिळतोय. धाव संख्या नक्की तिसऱ्या षटकामध्ये 10 खर्च केल्या बबल्याने आणि टीमची टोटल आता जाऊन पोहोचले तब्बल 39 धावांवर. बॅटिंगच्या जोरावर जबरदस्त सामना रंगवतोय NK स्पोर्ट्स खांडवाल संघ. आतापर्यंत 39 धावा खर्च केल्यात लोणाट संघाच्या गोलंदाजाने आणि आता अंतिम षटकामध्ये राहुल थले, भावेश थले यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. यावेळी 1 बाउन्स तिथे काव शेप मध्ये पटका खेळलाय आणि 1 बाउन्स क्षेत्ररक्षक आणि चेंडूला हाताळलाय देखील. एकच धाव येते
आणि एका धाब्याच्या साह्याने धावफलक आता 40 धाबांवर पाहायला मिळत आहे. आणि संदीप तले साहेबांच्या माध्यमातून देखील विकेट हॅट्रिक साठी गोलंदाज राहुल साठी 500 रुपयांचा रोख कॅश प्राइज दिला जाईल. आज बक्षिसांचा वर्षाव आपण पाहतो या ठिकाणी लोणार संघाच्या खेळाडूंवरती, परंतु या स्पर्धेचा आता मात्र आनंद द्विगुण करण्यासाठी ज्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, ठाणे जिल्ह्याचे या माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय कृष्णाजी वाकडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब, तुमचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळ लोणारच्या वतीनं आपलं आई कालूबाई चषक 2025 मध्ये तुमचं आदरपूर्वक हार्दिक सन्मान स्वागत आहे. वेलकम. करावाच लागतो आणि इथे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये होतोय. चौथा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप्सने राहुल सज्ज होत आहे. राहुलचा जर विचार केला तर 3 दिवसामध्ये गुणलेखकाची भूमिका देखील त्याने पार केली आहे. यामध्ये फुल टॉस गॅप मध्ये फेकलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा पूर्ण केल्यात. चार चेंडू आणि धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचतीये. धावसंख्येचा जर विचार केला तर जबरदस्त कामगिरी बॅटिंग मध्ये केली आहे. मागच्या मॅच मध्ये देखील अशाच पद्धतीची बॅटिंग केली होती, परंतु सौरभ पाटीलची 44 ती इनिंग महत्वाची होती आणि या मॅच मध्ये विनोद पाटीलनं डाव सावरलाय. न्यू बॅटर जयेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. जितेश बाद झाला आणि जयेश आला. दोन्ही बंधुराजांची ती जोडी आहे आणि सध्याच्या घडीला टॉप फॉर्म मध्ये आहे एनके खांडवल संघ. स्वीशीटचा प्रयत्न, धावचीची संभावना आणि काय घडले निश्चित मैदानाच्या आतमध्ये. DRS ची मागणी केली आहे. स्वीशीटचा प्रयत्न फसला तिथे. तोपर्यंत जयेश आला होता वेगाने आणि जयेश परतलाय की इन मध्ये आलाय. काय घडलंय आणि काय बिघडलंय थोड्याच वेळात आपल्याला नक्कीच चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळू शकतं. ऑन फिल्ड अंपायर जो आपला डिसिजन आहे तो कलवा नॉट आउटचा डिसिजन आहे आणि तोच डिसिजन इथे गृहीत धरला जाईल. अंतिम बॉल जयेश कडे स्ट्राईक. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. मिडल ऑर्डर मध्ये आता चांगली कामगिरी करावी लागणार आहे, कारण अंतिम चेंडू शिल्लक आहे इनिंगचा. फिनिशिंग टच, फायनल टच देता येईल का या सामन्याला? या फर्स्ट इनिंग मध्ये प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळत नाही. अलॉंग दी कार्पेट मैदानाला गुदगुल्या करतोय चेंडू, दन 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 करत. अंतिम चेंडूवर आता विकेट मिळते धावचीच्या स्वरूपामध्ये. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाज जयेश बाद झालाय. इलेव्हन लोणार संघासमोर तत्पुरते आपण या ठिकाणी इनिंग ब्रेक मध्ये आहोत, तर आपण पाहुण्यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेला पाहू शकाल या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी, या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या विभागाचे भाग्य विधाते सर्वांचे लाडके विद्यमान सरपंच ग्रामपंचायत इताडे किरिलूचे सन्माननीय आदरणीय जगनशेठ पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. परंतु तत्पुरते आपण या ठिकाणी कारण आपण पहिला मान जो आहे तो मात्र पाहू शकाल ठाणे जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय कृष्णाजी वाकडे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. आणि नेहमीच पाहतो की या विभागामध्ये कृष्णाजी वाकडे साहेबांच्या वतीनं चांगला विकास घडलेला आहे आणि त्यांचा शुभ सन्मान आपण आपल्या या आयोजकांच्या वतीनं इथे आपण संपन्न करतोय. उद्धार माझी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. आणि असंच प्रेम तुमचं आमच्या या स्पर्धकांवरती राहिली आम्ही अपेक्षा तुमच्याकडे बाळगतो. आणि तदनंतर जगनशेठ पाटील साहेबांना आपण या ठिकाणी प्रदीपजी तळ्याच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतो. एकदा या दोन्ही व्यक्तिमत्वांसाठी एकदा टाळ्या असू द्या मित्रांनो, कारण या विभागामध्ये चांगला कार्य या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून घडत असतो आणि प्रत्येक गाव आपला आहे
या हेतून मात्र ते कार्य करत असतात. धन्यवाद साहेब, आपण इथे आला त्या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून मी शिवशक्ती स्पोर्ट लोणार आणि लोणार ग्रामपंचायतच्या वतीनं तुमचं आभार व्यक्त करतोय. योगेशजी थले यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 47 धावा झालेल्या आहेत. 48 धावांचा लक्षाचा पाठलाग या ठिकाणी कशा रीतीने मात्र आपल्याला पाहायला मिळेल जयदुर्गा अनुज 11 लोणार संघाच्या वतीनं. परंतु चांगला टोटल पहिल्या इनिंग मध्ये एनकेसपूर खांडवल संघाने उभारलाय आणि त्यामध्ये पाहू शकाल सर्वाधिक चांगली इनिंग आपल्याला विनोद पाटीलच्या वतीने पाहायला मिळाली. 12 चेंडू त्याने फेस केले आणि 12 चेंडूचा आपण जर विचार केला तर या ठिकाणी 2 चौकार आणि 2 षटकाराच्या साह्यानं 28 धावा मात्र त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. आणि गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर राहुल थलेचा मात्र सर्वाधिक इकॉनॉमिकल षटक राहिलं. फक्त त्याने 8 धावा खर्च केल्या होत्या. बबल्याच्या ओव्हरमध्ये आल्या 10. सर्वात महागडा षटक राहिला राजचं, त्याने 19 खर्च केल्या आणि अजय कदमनं पॉवर प्लेमध्ये खर्च केल्या होत्या 10 धावा. आणि हे दृश्य पहा, व्यासपीठावरील दृश्य. भरपूर संख्येने मान्यवर मंडळी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. कृष्णाजी वाकडे साहेब असतील, त्यांच्या सोबतीला पाहू शकाल सन्माननीय जगनशेठ पाटील आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार सध्या आपण पाहत आहोत. आणि पुढील जो सन्मान आहे तो आपण इथे संपर्क करतोय याच गावातील सुपुत्र आणि त्याने सुद्धा मात्र क्रिकेटसाठी चांगलं योगदान दिलेलं आहे. असे सर्वांचे लाडके राम घरत आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांचा हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. मी जितेंद्र ढोळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राम घरत यांना आपण स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. आणि आपल्यापासून रजा घेत असताना आपले सर्वांचे लाडके जगनशेठ पाटील साहेब, आपण इथे आलात, या स्पर्धेचा आनंद आपण द्विगुणित केला त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि असंच प्रेम लोणार गावावरती तुमचं राहील याच आम्ही तुमच्याकडे अपेक्षा बाळगतो. टीम लोणार संघाला आणि जयेश एक चांगला गोलंदाजाची मात्र या ठिकाणी निशाणी दाखवत असताना चांगल्या प्रमाणात झेल आपण पाहिलं. त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला खेळाडू तैनात होता विनायक आणि तो सुद्धा जोशी आहे आणि त्याने जोशीला मात्र चांगली साथ दिली. शून्यावरती बादून मात्र या ठिकाणी सुभाष दगावच्या दिशेने गेला आणि त्याच्यामुळे पाहतो की नवीन फलंदाज राज थले आलाय मैदानाच्या आतमध्ये. ज्या राजने गोलंदाजी करत असताना मात्र भरपूर धावा खर्च केला होता 19 आणि त्याचा मात्र कुठेतरी त्याला आता वसपा काढावा लागेल. बॅटिंग ऑर्डर मध्ये भरपूर समर्थक आता मात्र पाहू शकाल लोणार संघ जे आपल्याला या क्रीडांगणाच्या अगदी चौफेर बाजूने पाहायला मिळत आहेत. कारण तसं जर पाहिलं तर आपल्याच गावची स्पर्धा आहे आणि गावकऱ्यांचा चांगला पाठिंबा आज या संघाच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतो. आणि सर्वांना मात्र विजय हवंसं आहे, परंतु विजय मित्रांनो मात्र या ठिकाणी मागून मिळत नसतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मेहनत करावी लागेल आणि ती मेहनत आज आपल्याला राज थले यांच्याकडून पाहायला मिळू शकेल का. गोलंदाज पुन्हा एकदा, ओ चांगला चेंडू आणि काय इष्टाच्या पाठीमागे आज सौरभ कामगिरी करतोय. एका हातामध्ये चेंडूला मात्र त्यांनी अगदी कलेक्ट केला आणि सुजित पाटील वारंवार मात्र त्या ठिकाणी एक्झॅक्टली गोलंदाजांना कान मंत्र देतोय. म्हणजे आज सुजित पाटील सुद्धा मात्र पूर्णपणे लकी ठरले, कारण भरपूर दिवसानंतर ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आणि चांगला खेळ त्यांच्याकडून सुद्धा मात्र आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. व रिवर्सचा फटका बाहेर काढलाय. कुठेतरी स्वतःवरती निराश आहे, कारण ज्याप्रमाणे रिवर्स फटका केल्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्यानुसार लेंथ गोलंदाजाने हाताळली होती, परंतु चेंडूमध्ये वेग जास्त होता आणि त्याच्यामुळे पाहतो की सलगचा हा दुसरा डॉट बॉल गोलंदाज जयेश जोशी हाताळत असताना. चला आता मात्र राज थलेसाठी अजून एक पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचतोय. जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर उत्तम तळे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. फटका हवेत केलाय, परंतु वाडिश लॉंगॉनवरती क्षेत्ररक्षक तैनात. पॉवर प्लेचा खेळ तैनात आहे आणि 2 क्षेत्ररक्षक जे आपण पाहतोय लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणि हा फटका एक्झॅक्टली लॉंग ऑन कडे खेळला गेला आणि पहा काय जबरदस्त स्पेल जे जोशीचा मात्र इथे आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 3 धावा बॅटच्या स्वरूपात 2 आल्या, लेग बॅटच्या स्वरूपात 1 आली आणि एक महत्वपूर्ण विकेट्स
जयेशच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. लक्ष आहे 48 धावांचा आणि ते येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 45 धावांची आता आवश्यकता असेल टीम लोणार संघाला. आज गावची स्पर्धा आणि त्याच्यामुळे पाहतो की बच्चा पार्टी सुद्धा भरपूर संख्येने येथे मात्र पोहोचलेली आहे. कारण आज सुट्टीचा दिवस आहे. शाळेचा कुठलाही टेन्शन त्यांच्यावरती नाहीये आणि त्यांचं सुद्धा करू आपण या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. 18 चेंडू 18 मध्ये 45 धावा म्हणजे इथून आपण जर आस्किंग रन रेट जर पाहिला तर 15च्या धावगतीने तुम्हाला या ठिकाणी पुढे चालायचं आहे. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर बॅटिंग ऑर्डर खोलवर आहे, परंतु सुरुवात जी पाहिली ती कासव छाप गतीनं फक्त 3 धावा आणि त्यामुळे पाहतो की आता मात्र या सामन्यामध्ये जिंकेल कोण आणि या सामन्याकडे या गावदेवी विहान स्पोर्ट पीसीएस संघ सुद्धा टकमक नजरेने पाहतोय. कारण याच दोन संघातील एक संघ आता मात्र त्यांच्या विरोधात क्वार्टर फायनलची लढत खेळणार आहे. दुसरा षटक आणि गोलंदाज जितेश जोशी आता मात्र मार्गस्थ होतोय. काय फटका केला जबरदस्त, परंतु या ठिकाणी उंची जास्त मिळाली. टायमिंग प्रॉपर मात्र एक्झॅक्टली झालं नाहीये. लगभग असं वाटलं एक क्षण की राज सलेची विकेट मात्र त्या ठिकाणी धोक्यात आहे की काय, परंतु गोलंदाजाने सुद्धा प्रयत्न केला, विकेट किपरने सुद्धा प्रयत्न केला, शॉर्ट फायलीचा फिल्डर सुद्धा मात्र तिकडे पोहोचला, परंतु तिघांच्या मध्ये चेंडू लँडिंग झाला आणि अखेर कुठेतरी राज तलेनं सुटकेचा श्वास सोडला. हे दृश्य पहा. असं वाटते की राज तलेच्या अगदी पाठीमागे लक फॅक्टर ऑन आहे असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु तुम्हाला चांगला खेळ खेळावा लागेल. आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर आदित्य त्याच्या सोबतीला आहे जो सलामीला आलाय. एक धाव त्याच्या बॅटमधून आतापर्यंत निघाली, ते पिकअप केलाय, ऑन साइडला उडवलाय, क्षेत्ररक्षक सौरभ पाटील चेंडूच्या खाली पकडल्या जाईल आणि समाप्त झाला. त्या ठिकाणी आदित्यचा खेळ दुसरा धक्का लागतोय टीम अनुज 11 जयदुर्गा लोणार संघाला. या स्पर्धेमध्ये आपण संपूर्ण 4 दिवस जेपी पॅनल पाहिलं आपण. काल पाहिलं 3 दिवसांपूर्वी साजिद दाला सर होते आणि आज आपण पाहतो की रोशन देसाई सर सुद्धा आता मात्र या स्पर्धेमध्ये प्रशांत देसाई सर आपल्यामध्ये आज चांगली कामगिरी करतायत. बाला ऐकारे सर सुद्धा मात्र आज जॉईन झाले. उमेश केने सरांनी सुद्धा मात्र एकूण 4 दिवसांमध्ये या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप सोडली आणि आज मात्र फलंदाजी करत असताना अजय कदमला आता मात्र या ठिकाणी वेगळी छाप सोडावी लागेल. कारण सलामीची जोडी ती पाहिली तर स्वस्तात माघारी परतली आणि इथे मात्र पाहू शकाल आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केलाय. मला अजून एक स्पर्धा आठवते की ज्यावेळी विश्वाजी पाटील यांनी मात्र धनेश चषक ज्यावेळी आयोजित केला होता त्या स्पर्धेमध्ये ग्रामीण आणि ओपनच्या स्पर्धा आपण पाहिल्या आणि त्या स्पर्धेमध्ये अजय कदमनं लागोपाठ 6 चेंडूवरती 6 चौकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावरती प्रस्थापित केला होता आणि तशा प्रकारची एखादी झलक आता मात्र स्पर्धेमध्ये अजय कदमला मात्र या ठिकाणी छाप मात्र या ठिकाणी टाकावी लागेल. कारण धाबा इथं मात्र वेगाने येत नाहीत, संत गतीने पाहतोय सिंगल डबल वरती आता मात्र या ठिकाणी भर टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि पहा पुन्हा मात्र या ठिकाणी एलिव्हेशन नाहीये. बॅटच्या स्टिकरला चेंडू स्पर्श झाला, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय तोपर्यंत सिंगलच धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. जबरदस्त गोलंदाजी जी सुरुवात जयेशने केली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र जितेश सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी हाताळतोय. 4 लिगल बॉल आतापर्यंत त्याने टाकले, फक्त 3 धावा तिथे खर्च केला, एक सफलता त्याच्या नावावरती राहिली. आदित्यच्या रूपाने तो फलंदाज त्याने बाद केला आणि आता मात्र पाहू शकाल राज आणि अजयची ही जोडी सध्या आपल्याला पाहायला मिळते. ओर तो विकेट पुन्हा एकदा ओ सफल झालाय आणि चेंडू बॅट मध्ये खूप मोठा गॅप राहिलाय. एवढा गॅप की आमची लाईव्ह ऑपरेटर बंटी यांची 2 व्हीलर निघून गेली असती. आज माइंडसेट जर पाहिलं तर एक्झॅक्टली स्थिर नाहीये असंच मात्र म्हणावं लागेल, परंतु तुम्हाला खेळामध्ये बदल करावा लागेल. पुन्हा मात्र खेचून मारलाय चेंडू चला अगदी जमिनीला रेंगाळत हो थोडीशी मिस्टेक आणि त्याच्यामुळे पाहतो की सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये 2 धावा तिथे पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद फक्त 8 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 3, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 8 आणि 5 आल्या 8 धावा एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात आणि आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 40 धाब्यांची गरज. हा समीकरण पहा तुम्ही ऑन स्क्रीन वरती. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे.
आणि म्हणतो ना आपण ज्ञानेश्वर की महाराष्ट्र होता कुठे आणि आता आला कुठे, तशा प्रकारची स्थिती आता मात्र या सामन्याची झालेली आहे. बारा गेंदों में 40 रनों की जरूरत, सुजित पाटील सर. आणि पाहू शकाल या ठिकाणी मॅच ऑफिसर योगेश पाटील ॲज अ कॉमेंटेटर, सोबतीला ओमी सुतार ॲज अ कॉमेंटेटर आणि 3 पंच आपण पाहतोय. बाला ऐकारे सर, उमेश केने सर आणि प्रशांत देसाई सर. जबरदस्त या ठिकाणी टेक्निकल टीम प्रिन्स मूवीच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण या ठिकाणी चित्रीकरण करत आहोत. सध्या पाहतो की व्यासपीठावरती आनंदाचं वातावरण आहे. याचे कारण ही स्पर्धा अगदी सक्सेसच्या मार्गावरती पुढे वाटचाल करते. कारण लोणार गावाने एक स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलंय. कारण भरपूर वर्षानंतर लोणार गावातून आपल्याला एवढी मोठी स्पर्धा पाहायला मिळाली. कारण लोणार गावातून आपण पाहतो की प्रत्येक वर्षी 2-3-1 संघ खेळताना आपण पाहतोय, परंतु कधी एवढी मोठी स्पर्धा मात्र त्यांनी आयोजित केली नव्हती. परंतु ते कार्य आज शिवशक्ती लोणार संघाने वतीने पाहिलं आणि सत्यात उतरवण्यासाठी जी अपार मेहनत आमिर शेख यांनी घेतली होती, त्या मेहनतीचं फल त्यांना मात्र आज प्राप्त झालेलं आहे. त्यामध्ये जरूर आमिर शेखच्या सोबतीला योगीजी डोंगरे असतील, आमिर शेख, भावेश थले असतील, आतिश डोंगरे असतील, आतिश थले असतील, पवन रणवी, अतुल कुंभार, प्रणव कुंभार, रोहन कुंभार, ज्ञानेश्वर मुकादम, ऋषी कुंभार, राहुल थले, हर्ष थले, दर्पण थले, सोहेल शेख, अरबाज शेख, अल्ताफ शेख, तुषार पवार आणि सचिन थले आणि दर्शन थले आणि देविदास थले यांना सुद्धा आपण विसरू शकत नाहीये. सर्वांची अपाट मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि प्रदीपजी थले त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिले आणि आज आई कालूबाई चषक 2025 अगदी सक्सेसफुल होत असताना तिसरा षटक अंश पाटीलच्या हातामध्ये चेंडू फुलटॉस आणि त्याला डिपॉझिट केलाय. या चेंडूवरती राज निर्माण केलाय राज थलेनं. त्याच्या बॅटमधून निघणारा हा पहिला बॉम्ब ब्लास्ट. याच फटक्यांची आता मात्र आवश्यकता आहे, ती म्हणजे जयदुर्गा अनुज इलेव्हन लोणार संघाला. आणि राजकडे ती ताकद आहे आणि ती ताकद त्याने आज या पहिल्या चेंडूवरती मात्र सिद्ध करून दाखवली. आणि एक प्लस पॉइंट असा आहे की जे 2 गोलंदाज एनके स्पोर्ट खांडवल संघाकडे होते, त्या दोन्ही गोलंदाजाचा मात्र स्पेल इथे संपन्न झालाय. आणि जो अंश आहे तो यंग स्टार आहे, युवा आहे, त्याच्याकडे एवढा अनुभव नाहीये. म्हणजे इथून संधी आता मात्र निर्माण होऊ शकते. लोणार संघ मात्र इथून या सामन्यामध्ये पलटवार करू शकतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू पाहू शकेल या ठिकाणी या चांगला मात्र ड्राईव्ह केल्या चेंडूचा अगदी काऊ कॉर्नरला मिड विकेट क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती झेपावतोय. इथे विकेटची संधी आणि फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी राज. दोन्ही गाड्या एका रुलावरती आणि पाहू शकाल त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला, कॉलिंग झाली नाहीये आणि त्याच चुकीमुळे आता मात्र पाहू शकाल निराश पावलाने राज थले चाललाय दगावच्या दिशेने. कारण लोणार संघाला लागलाय हा तिसरा धक्का. जे आपण एनर्जी ड्रिंक अर्थात हेल्थ देत आहोत त्याचे पुरस्कार रुपेशजी रणवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आणि चौदरपाडा गावातील 40+ चे एक उत्कृष्ट खेळाडू प्रदीपजी भंडारी यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण सुद्धा या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. परंतु या ठिकाणी ऐन वेळी मोक्याच्या क्षणाला मात्र या ठिकाणी मोठी विकेट्स मात्र गमावली आणि जरूर हा निर्णय मात्र कुठेतरी तुमच्या संघासाठी मात्र चुकीचा ठरू शकेल. कारण कॉलिंग राजने केलं होतं, परंतु अजय मात्र दुहेरीच्या प्रयत्नामध्ये रेडी नव्हता आणि त्याच्यामुळे पाहतो की नवीन फलंदाज आता अक्षय मडवीला येण्यात भाग पाडलाय एनके स्पोर्ट खांडवल संघाने. हो, बॉलर पाठ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कॉटन बॉलची शक्यता होती त्या ठिकाणी. परंतु आपण नेहमीच म्हणतो की असे झेल पकडले जात नसतात तर ते चिपकले जात असतात. परंतु या ठिकाणी अंशने जबरदस्त प्रयत्न तिथे केला होता. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू हातातून जरूर निसटला, परंतु अंशने मात्र या ठिकाणी जबरदस्त मात्र या ठिकाणी बाउन्स बॅक केलाय. कारण पहिल्या चेंडूवरती त्याचं स्वागत षटकाराने केला होता आणि तदनंतर मात्र त्याने आपल्या खेळामध्ये बदल केला. कारण जीवनामध्ये बदल करणं ही काळाची गरज आहे. अजय पुन्हा एकदा फुलटॉस आहे, त्याच्यावरती फटका खेळण्याचा प्रयत्न होता.
मोठा परंतु फटकेला उंची जास्त मिळाली आणि त्याच्यामुळे पाहतो की आय थिंक ढीपूर छत्रशक संत गतीने आला चेंडूवरती आणि त्याच्यामुळे 2 धावा मात्र त्या ठिकाणी फलंदाजांनी मात्र सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरीच्या अनुषंगाने 17 धावा धाफलक्यावरती आणि समीकरण आता पहा तुम्ही ऑन स्क्रीन वरती 8 चेंडूचा खेळ शिल्लक 8 मध्ये 31 धाब्यांची अजूनही आवश्यकता. म्हणजे हे 2 चेंडू फार निर्णायक राहणार आहेत अंश पाटीलचे. पूर्णपणे एनके स्पोर्ट खानवल संघ मात्र चार्जअप झालेले आहे जशी राजस्थलीची विकेट त्यांना मिळाली. परंतु अजय कदम सांगतोय डरो मत यारो मायुना आणि त्याच्या बॅटमधून निघालाय हा सिक्सर. याच फटक्यांची मात्र कुठेतरी आवश्यकता आणि पाहू शकाल जसा सिक्सर अजयच्या बॅटमधून निघाला कुठेतरी मात्र खेळाडू कक्षामध्ये एक थोडस आनंदाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसून आलं. कारण त्यांना माहिती आहे की आता मात्र इथून झटपट क्रिकेट आपल्याला खेळावं लागेल. कारण आता चेंडूची संख्या पाहिली तर 7 चेंडू शिल्लक आहेत, 25 धाबा इथून जोडायच्या आहेत आणि जर या चेंडूवरती अजून एखादा मोठा फटका जर आपल्याला इथे पाहायला मिळाला तर मात्र लोणार संघ मात्र या ठिकाणी पूर्णपणे कमबॅक करू शकतो. या शेवटचा बॉल हो चांगला चेंडू बॅटची वरची कडा चेंडू चालला शॉट तडब्यांना छत्रशक आहे त्या ठिकाणी सज्ज सिंगल धाव तिथे मात्र शेवटच्या चेंडूवरती पूर्ण केली गेली. 2-3 षटकांचा खेळ मात्र इथे संपन्न झालेला आहे आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 24 धाब्यांची आवश्यकता. 48 धाबांचा पाठलाग करत असताना आय थिंक पहिल्या 24 धाबा 3 षटकांमध्ये जोडलेल्या आहेत आणि शेवटच्या 24 धाबा आता मात्र 6 चेंडूमध्ये इथून जोडायच्या आहेत. अनुज 11 जयदुर्गा लोणार संघाला. शेवटचं षटक सुजित पाटील पूर्णपणे त्या ठिकाणी माती लावून आता मात्र रेडी होतोय. परंतु अंश सुद्धा मी या ठिकाणी जरूर कौतुक करेन. युवा आहे कुठल्या प्रकारचं त्यांनी दडपण घेतला नाही. फ्री माइंडने मात्र त्यांनी गोलंदाजी केली. त्याच्या विरोधात जरूर 2 सिक्सर आले परंतु चांगला स्पेल त्याने मात्र या ठिकाणी हाताला कारण एक विकेट सुद्धा मात्र आय थिंक रनआउटच्या स्वरूपात त्यांनी आपल्या संघाला प्राप्त करून दिली आणि त्या मात्र शेवटच्या 6 मध्ये 24 धाबा इथून केल्या जाणार का. अजयकडे क्षमता आहे. अक्षय मडवी सुद्धा मात्र मोठे फटके खेळू शकतोय परंतु आणि येणाऱ्या बॅटरमध्ये राहुल थळेचं येणं बाकी आहे कारण बहुचर्चित तो खेळाडू राहिलाय. चला सुजित पाटील आपण खेळायला सुरुवात करा कारण यानंतर अजूनही 3 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत. राटम राऊंड द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू लो फुलटस होता परंतु चेंडूची लाईन सुद्धा चुकीची निवडली होती. लेस्टमचा चेंडू मात्र बाहेरून चाललाय. सिंगल धाव मात्र पाहायला मिळाले अवांतरच्या रूपानं. आता लोणारकर्स म्हणतील की आता धावा कशा येतात हे माहिती नाहीये परंतु धावा येणं आता गरजेचं झालेलं आहे. पहिली धाव जरूर मात्र त्या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात पाहायला मिळाली. दोघेही पाहू शकाल त्या ठिकाणी चर्चा करतायत की कशा रीतीने मात्र आपण या ठिकाणी खेळ साकारणं गरजेचं आहे. अजय आणि अक्षय कडे जो टॅलेंट आहे जो अनुभव त्यांच्याकडे आहे तो मात्र कुठेतरी झोकण्याचा प्रयत्न करतायत. 23 धाबींची गरज. पुन्हा एक चांगला चेंडू थोडस फ्लाईट दिला आणि तसं जर पाहिलं सुजित पाटीलकडे या व्हेरिएशन करण्याची कला आहे. पूर्णपणे या फलंदाजाची तो हावभाव ओळखत असतो आणि त्या अनुषंगाने मात्र चेंडूला रिलीज करत असतो. काय अतुलच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे मित्रांनो. वेलकम सुदरबाड संघ इथे दाखल झालाय कारण आजच्या लॉट्स मधून जो संघ क्वालिफाय करेल तो मात्र दुसऱ्या सेमीफायनल मध्ये जय हनुमान सुदरबाड संघाच्या विरोधात खेळणार आहे. ओव्हरपिच बॉल परंतु ऑन साइडला पाहू शकाल मिड विकेटला छत्रशक सौरभ पाटील तैनात आहे. एकच धाव मात्र त्या ठिकाणी जोडली गेली. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि सहजपणे 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धाबा तुम्हाला शोधावा लागतील आणि धाबांसाठी तुम्हाला मात्र या ठिकाणी मेहनत करावी लागेल, घाम घालावा लागेल कारण विजय मात्र सहजासहजी मिळत नसतो मित्रांनो. विजयासाठी भरपूर धडपड करावी लागते आणि त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ सुद्धा करावा लागेल. 4 बॉल शिल्लक आणि 4 मध्ये 21 ची अजूनही आवश्यकता. प्रत्येक चेंडूला तुम्हाला आता सीमरेषेचं दर्शन मात्र या ठिकाणी घडवावं लागेल. पुन्हा मात्र पाहू शकाल संधी होती फलंदाज अजय कदमकडे परंतु जास्त शफल झाला त्या ठिकाणी आणि चेंडू लेगस्टम्पच्या अगदी बाहेरून निघून गेलाय. वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव. कुठेतरी पाहू शकाल चेंडूला स्विंग करण्याचा प्रयत्न करतोय सुजित पाटील परंतु तेवढाही स्विंग त्याला मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे पाहतो की त्याच्या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा स्वेअर चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आता फुल टॉस आणि त्याच्यावरती स्वीट साऊंड खेळके कडक शॉट 6 धावांसाठी षटकार.
निश्चितपणे विद्यमान खासदार बाल्यामामा साहेबांचं गुणगान गाणारे संगीत, परंतु आता मात्र लोणारकर म्हणतील की प्रदीप थले आमचा एक नंबर. कारण क्रिकेटची स्पर्धा त्यांनी आपल्या भेटीस आणल्याने काय ही जत्रा सध्या आपण पाहतोय जणू काय लोणार गावाचा उत्सवच इथे मात्र या ठिकाणी उभारलाय आणि सर्वजण मात्र या ठिकाणी ही स्पर्धा एन्जॉयमेंट करतायत. सिक्सर आलाय मॅच ऑन. अजून एक प्लेक. ओ माय गॉड, वा बाई वा, जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी अजय कदमची पाहायला मिळाली आणि या ओव्हरमध्ये येणारा हा लागोपाठचा दुसरा षटकार. केला आणि पाहू शकाल त्या ठिकाणी पूर्णपणे टायमिंगच्या स्वबलावरती हा चेंडू मात्र भिडकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. आणि विनंती करतो खेळाडू कक्षामध्ये मित्रांनो थोडीशी आपण शांतता बाळगा प्लीज. विनंती करतोय की आपण कुठल्या प्रकारचं गडबड गोंधळ तिथे करू नका. 40 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि या सिक्सरनं आता मात्र एकाएकी या ठिकाणी हा सामना ऑन केलाय. ये तो ट्रेलर है बाकी, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. 2 गेंदों में 8 रनों की जरूरत, 2 चेंडू शिल्लक आणि 2 मध्ये 8 धाबींची आवश्यकता. जिंकेल कोण एनके स्पोर्ट खांडवल की अनुज 11 जय दुर्गा स्पोर्ट लोणार. जोपर्यंत अजय कदम खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा ज्या आहेत पल्लवित राहतील. की तिसरा येणार का? फुलटॉस होता, टायमिंग प्रॉपर नाहीये. विकेट किपर चालला विनोद पाटील आणि त्याने पकडली या मॅचची गोल्डन विकेट्स. फलंदाज बाद आणि या ठिकाणी पाहू शकाल आता सामना शेवटच्या चेंडूवरती जरूर गेलाय, परंतु कुठेतरी लोणार संघासाठी आता हा कठीण कार्य असेल, कारण शेवटच्या बॉलवरती विजयासाठी 8 धाब्यांची गरज असेल. खरोखरच या ठिकाणी एसटी रक्षक विनोद पाटीलचं कौतुक करावं लागेल. एक क्षण असं वाटलं होतं की चेंडूपर्यंत तो पोहोचणार नाहीये, परंतु त्याला माहिती आहे की पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, कॅचेस विन द मॅचेस आणि ही या सामन्याची गोल्डन विकेट्स. जबरदस्त तो झेल त्यांनी मात्र त्या ठिकाणी प्राप्त केला आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवरती विजयासाठी जयदुर्गा लोणार संघाला आता मात्र इथून 8 धाब्यांची आवश्यकता असेल. म्हणजे तुम्हाला कुठेतरी एखाद्या अनलिगल चेंडूची मात्र इथून वाट पाहावी लागेल, कारण टेनिस बॉलमध्ये असा एकही चेंडू नाही की त्याच्यावरती तुम्ही लिगली 8 धाबा जोडू शकता. परंतु जर इथे चूक गोलंदाज सुजित पाटीलने केली तर इथे 8 धाबा होऊ शकतात. ओ माय गॉड, पंचांचा बीमर नो बॉलचा इशारा, परंतु फलंदाज तिथे काय करतोय? इथे तुम्हाला एकाच दुसरी धाव घेणं गरजेची होती, परंतु चेंडू बॅट मध्ये कुठलाही संपर्क नाहीये. एक धाव जरूर एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे मिळाली आणि आता शेवटचा चेंडू असेल फ्री हिट आणि आता विजयासाठी 7 धाब्यांची आवश्यकता. चित्त थरारक लढत, हाय व्होल्टेज सामना, हाय स्कोरिंग सामना, प्री क्वार्टर फायनलची मॅच. आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की हा सामना सुजित पाटील वर्सेस जो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय कॅप्टन रुपेश ठाकरे, असा सामना मात्र ते म्हणू शकतोय. फ्री हिट बॉल अँड लिगल डिलिव्हरी आणि हा सामना जिंकलाय एनके स्पोर्ट खांडवल संघाने. अभिनंदन एनके स्पोर्ट खांडवल अँड हार्ड लक टीम अनुज 11 जय दुर्गा स्पोर्ट लोणार. आणि देऊया आपण लगेचच या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, ज्याने 12 चेंडूचा सामना केला, 2 चौकार 2 षटकाराच्या साह्यानं 28 धाबांची किल्ली साकारली आणि तो खेळाडू आहे मिस्टर विनोद पाटील. परंतु विनोद पाटील हा सामनावीर पुरस्कार एक्झॅक्टली त्यांच्या खेळाडूसाठी डेडिकेट केलेला आहे, जो यंग स्टार आहे, युवा आहे. त्यांचा प्रोत्साहन मात्र या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतायत. नक्षला आता मात्र या ठिकाणी आपण हे पारितोषिक देणार आहोत. मी सन्माननीय कृष्णाजी वाकडे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक या ठिकाणी वितरित करा.
चला आता मात्र या युवा खेळाडूचा मात्र कुठेतरी प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न करतात विनोद पाटील आणि पाहू शकाल कृष्णाजी वाकडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे सर्व पारितोषिक त्यांना वितरित करतो आणि आता वाकडे साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस बॉक्स आपण थोडंसं खाली